पारी करून झाल्यावर 5 किलोमीटर लांब पळत जायला पक्षाबाईंना एवढी एनर्जी तरी कुठून येते की त्यांना आणायला पार 4 व्हीलर गाडी आणावी लागते. तर नमस्कार मित्रांनो, एकाच गावात राहून आमची मैत्री 20 वर्षापासूनची, पण बैलगाड्याला कधीच न येणाऱ्या प्रतीकला आज शेवटी घाटात आणलंच. कृषी पर्यटन समजल्या जाणाऱ्या मोराची चिंचोली गावामध्ये यात्रा भरणारी म्हणल्यावर आपलं गाडा मालकाचं पाऊल कुठे जागेवर थांबतं होय. पक्षाबाईंना आणि मोन्याला गाडीत भरून निघालो, पण कमानीसाठी रशीची वेणी करण्याचं काम मात्र माझ्याकडेच आलं. मित्राचीच गाडी आणि मित्रच चालवायला बसला आणि त्यात जाता जाता बाळूमामाचा आशीर्वाद मिळाला. घाटातील झालेली गर्दी पाहून जरा गडबडीतच गाडा खाली उतरवला. ह्या नियोजनकर्त्यांनी लगेच गाडा लाईनला नेऊन लावला. पक्षाबाईंना आणि मोन्याला खाली उतरवलं आणि या शेठ लोकांना संघटनेने निवांत बांधलं. ह्या उरसाच्या गरमीला मिठी मारत मला गाड्याच्या लाईनला उभं केलं, पण नंबर येता करता पार डोक्यावरच्या केसाचं तेल पण तापलं. घाटात पोचलो तर पक्षाबाईंचा चाहता वर्ग भेटायला आला. आपल्यामुळे बैलाची नाही तर बैलामुळे आपली ओळख आहे ह्याचा आनंद जास्त झाला. बैलं तर झोपली. नेहमीप्रमाणे पक्षाबाईंनी त्यांचं काम तर टॉपच केलं, पण घड्याळ 11 सेकंद 70 मिली पॉईंटला येणारं 12 सेकंद 11 मिली पॉईंटवर कसं काय गेलं हे नाही समजलं. निशाण पडलं तरी घड्याळ चालूच राहिलं, पण वरच्या 11 मिलीमध्ये गाडा मालकाचं मन मात्र नाराज झालं. एका जत्रेने देव म्हातारा नाही होत म्हणत आम्ही बैल पकडण्यासाठी वर गेलो, तर बैलांनी दादा शेठच्या हातात गाडा देऊन मिस्टर इंडिया व्हायचं ठरवलं. ह्या डोंगराच्या मध्ये असलेल्या निवांत घरापाशी आम्ही थांबलो, पण ह्या शेठ लोकांना न्यायला असं 4 व्हीलरमध्ये यावं लागलं. तुम्हाला पण कधी असं ह्या भावांनी पळवलं आहे का ते मला कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, आनंद झाला की हुरळून जायचं नसतं आणि पराभव झाला की खचून जायचं नसतं. राहिलेले 11 मिली पक्षाबाई पुढच्या गाठात कवर करतीलच, फक्त तुमची साथ पाहिजे. तर पक्षाबाई कोणाकोणाला आवडतात हे कमेंटमध्ये सांगा आणि संघटनेला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.